आम्ही आलतो द्वारकामध्ये. म्हणून तर पहिल्या सर्वांना जय द्वारकाधीश. रूमवर आंघोळ ते करून आम्ही आलो नाश्त्याला तर पोहे होती. तिथून आम्ही निघालो द्वारकाधीशच्या मंदिराकडे. हे आहे द्वारकाधीशाचं मंदिर, म्हणजेच गोपाल श्रीकृष्ण भगवानचं मंदिर. मंदिरापाशी गेल्यावर तर गर्दीच लय होती. मंदिराच्या चारी बाजूनी गर्दी होती. कसं तर वाट काढता आम्ही आलो मोबाईल ठेवायला. हे आहे मोबाईलचं लॉकर. इथं मोबाईल ठेवून आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिराच्या बाहेर तर एवढी गर्दी होती, असं 10-12 लाईनी होत्या. आम्ही काय लाईनीत थांबलो ना, शॉर्टकट मारून दर्शन घेऊन आलो. दर्शन तर एकच नंबर झालं. तिथून आम्ही आलो मोबाईल लॉकरकडे. तर अण्णा सर्वांना आपापले मोबाईल देत होता. इथं बासरीची जुगलबंदी चालू झाली बघा आता नुसतं. हे आहे द्वारकाधीश, म्हणजेच गोपाल श्रीकृष्ण भगवान. फोटो तर एकच नंबर होता. आम्ही दर्शनाला गेल्यावर मंदिराच्या कळसाचा झेंडा बदलत होते. तिथून दर्शन घेऊन आम्ही आलो सुदामा सेतूकडे. हे आहे सुदामा सेतू. वर ब्रिज आणि खालून नदी. हा सेतू पण बंद होता आणि नदीत काहीच पाणी नव्हतं. हे आहेत श्री महाविष्णूचे अवतार म्हणजे श्री कल्की. तिथून आम्ही परत आलो सुदामा सेतूकडे, कारण आपल्याला फटाकड्याचा आवाज येत होता. आज दिवाळीचा शेवटचा दिवस होता, म्हणजेच पौर्णिमा होती. फटाकड्याचा आवाज नुसतं थाड थोडी आलता. तिथून आम्ही आलो परत नदीकडे. तिथं पाण्यात दिवा ती सोडला आणि आम्ही सगळे पोरं निघालो हॉटेलमध्ये जेवायला. मग काय पटापटा लाव बासरी रेस्टॉरंटमध्ये. हॉटेल तर काय 5 स्टार हॉटेलपेक्षा कम नव्हतं. आतमध्ये येऊन सगळे पोरं असं बसलाव. तेवढ्या त्याने ताटं घेऊन आला, असं पटापट वाढला. मग काय मी टिश्यू घेतलो, घास पुसलो. जेवण तर लयच क्वालिटी होतं. पद्धतशीर जेवण. आम्ही आलो रूमकडे. पुढचा पार्ट तुम्हाला उद्या दाखवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा.